अच्छा थांबा. ते काय करताय? आत्या, आत्या तुम्ही टायर का फोडताय? आत्या ऐका माझं. आत्या थांबा. आत्या तुम्ही काय करताय तुम्ही? रुपाली बाई घरी कशा येतील? ती तर चांगुलपणा दाखवावा, पण एवढाही नाही की ज्याने आपला जीव घ्यायचा प्रयत्न केलाय ना त्याचं सगळं निमूटपणे सहन करावं. चल. इन केस तुम्हाला काही कळलं तर मला फोन करून कळवा. हो ठीक आहे, मी तुमच्या फोनची वाट बघतोय. ठेवतो फोन. मला रुपालीच्या एका मैत्रिणीचा नंबर मिळाला होता. तिला फोन करून विचारलं मी. मग तिने रुपालीच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून विचारलं, पण रुपाली कोणालाच भेटायला गेली नाहीये. अरे देवा, कुठे गेली असेल ही? बाबा, आई मला काल म्हणाली होती तिच्या एका मैत्रिणीची तब्येत बरी नाहीये म्हणून. तिला भेटायला तर गेली नसेल ती. अरे ती कोणालाच भेटायला गेली नाहीये हे आताच कळलं ना. सासूमा मंदिरात तो गेल्या नसतील ना? पण मंदिरात एवढ्या उशिरापर्यंत नाही. बाबा, मला जरा वेगळीच भीती वाटतेय. आपण जरा बाहेर जाऊन बघूयात. नेत्रा आणि इंद्राणी आत्यांचा सुद्धा काहीच पत्ता लागत नाही. ठीक आहे, आपण दोघं बघून येऊया. आई तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आलोच. त्या तिघी घरी आल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आई, मी एकदा फोन ट्राय करतो नेत्राला. अद्वैत साहेबांचा फोन आहे. स्पीकरवर टाक. हा साहेब बोला. नेत्रा, आत कुठे तुम्ही? किती फोन ट्राय केले तुम्हाला? साहेब ते मला सांग, तुम्ही आता आहात कुठे? नेत्रा, ठीक आहेस ना तू? हो हो साहेब, मी ठीक आहे. मी आणि इंद्राणी आत्या एकत्रच होत. नेत्रा, मला सांग तुम्ही आता आहात कुठे? मी लगेच न्यायला येतोय तुम्हाला. नाही साहेब नको, आम्ही घरीच यायला निघालोय. नेत्रा प्लीज, मला आता तरी हे सगळं नक्की काय चाललंय ते सांगशील का? मला खूप टेन्शन आलं होतं आणि घरात सुद्धा सगळे खूप घाबरलेत.
हॅलो अद्वैत, मी इंद्राणी बोलतेय. बरं, आम्ही पोचतोच आहोत घरी. 1 तासाभरात पोचू. आमची काळजी नको करूस तू. बरं मला सांगा, आई आहे का तुमच्या बरोबर? नाही, त्या नाही आहेत आमच्या बरोबर. काय झालं? कुठे गेल्यात त्या? काहीच माहिती नाहीये आणि सकाळपासून तिचा फोनही लागत नाही. मला वाटलं नाही, आमच्या बरोबर नाही आहेत त्या. कुठे गेली असेल आई? बरं नेत्रा, तुम्ही या घरी लवकर. होपफुली आई पण पोहोचेल थोड्या वेळात. हो साहेब. हा. जोपर्यंत बाईसाहेब घरी जात नाही तोपर्यंत अद्वैत साहेबांना चैन नाही पडणार आत्या. तिने आपला जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि तू वाचवलंस तिला. आत्या त्या कशाही असल्या तरी मला असं काही त्यांच्या बरोबर व्हावं असं नाही वाटत. भोगू देतील तिच्या कर्मांची फळं. बघूया आता कशी घरी येते. आत्या, आता हे सगळं वेगळ्याच वळणावर गेलंय आणि ह्या सगळ्यात पेटी घरी न्यायची म्हणजे नाही, पेटी घरी नको नेऊया, इथेच उघडूया. बंटी, 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 अरे उठ ना. ते बंटी, बंटी चल. गाडीची चावी, गाडीची चावी. तुला मला निघायला हवं बंटी, निघायला हवं. चावी, चावी. बंटी, आत्या, ही पेटी अग्नितत्वाची आहे आणि कदाचित तुम्हीच अग्नितत्व आहात. त्यामुळे ही पेटी तुमच्या हातून उघडेल, तुमच्या रक्ताने.
ही विकास ही विनाश ही आरंभ ही अंत ही। ह्या पेटीत सुद्धा आधीसारखंच पिंपळपान आहे आणि तसंच बारीक अक्षरात लिहिलंय. मोडी लिपीच असणार. घरी जाऊन वाचूया. बंटी, बंटी, डोळे उघड बंटी, बंटी. आपल्याला निघायला हवं रे बंटी. उठ ना रे, उठ बंटी, बंटी. नेत्रा ही खरंच नव्हती तुमच्या बरोबर? नाही. अद्वैत, रुपाली आमच्या बरोबर का असेल? आणि मी मगाशीही तुला फोनवर म्हटलं की ती आमच्या बरोबर नाहीये. बरं, घरात कुणालाही माहित नव्हतं की आम्ही कुठे आणि कशासाठी गेलोय ते. बाबा कुठे गेली असेल आई? अजून फोन लागत नाहीये तिचा. बाबा मला वेगळीच भीती वाटते. तिला ब्लड प्रेशरचा त्रास सुरू आहे, तिची औषधं सुरू आहेत. ती अशी एकटी बाहेर असताना तिला काही त्रास झाला असेल तर? अरे मी तोच विचार करतोय. रुपाली अशी कधीच कोणाला काही न सांगता कुठेच गेली नव्हती. कुठे गेली असेल ती? तिचा फोन आला होता मला दुपारी तिच्या कारसाठी. मी तिची कार क्लायंटसाठी ड्रायव्हर बरोबर बाहेर पाठवली होती. तिला बाहेर जायचं होतं कुठेतरी. अरे मग तू तिला विचारलं का नाहीस ती कुठे जाते? बाबा मी विचारलं तिला, पण ती ऍक्च्युली माझी. काय तुम्ही काय? मी तिला विचारलं पण नाही ती कुठे जाते. अद्वैत थांब. कुठे गेली असेल आई? हे असं स्वतःला त्रास करून काही होणार आहे का? मला असं वाटतं की आपण पोलिसात जायला हवं. देव न करू आणि गाडीला जर काही झालं तर? बाबा मी पोलीस स्टेशनला जातो. अरे अद्वैत थांब, अद्वैत. बंटी, बंटी उठ ना रे, उठ ना बंटी. कोणी नाहीये इकडे बंटी. उठ, घरी पोहोचायला हवंय. उठ ना. अरे अरे पोहोचले असतील ना त्या इंद्राणी आणि नेत्रा. उठ, जायला हवंय आपल्याला. उठ ना रे, उठ. रुपाली तुमच्या मागे आली होती. हो. काय केले तिनं? देवीचं वरदान असलेल्या तुम्ही दोघी
मरणार आहात इथे. बाईसाहेब नेत्र थांब. खूप भीषण बाई आहे ही. तिचं जे व्हायचंय ना ते होऊ दे. ती घरी परत आली नाही तर उत्तमच, मिळतं आणखीन उत्तम. तिच्या कर्माची ही शिक्षा आहे. आज बऱ्याच दिवसानंतर मी शांतपणे झोपणार आहे. मित्र, रुपालीची काळजी करण्याची अजिबात गरज नाहीये. वनभोजनासाठी आलेल्या सगळ्यांचं मी इथे स्वागत करतोय. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून इथे या वनभोजनाचा आनंद घ्यायचा आहे. हे बंटी, बंटी आपल्याला घरी निघायला हवंय. बंटी, हे वनभोजन करत असताना आपल्याला जे जंगली प्राणी असतात म्हणजे वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता, लांडगा, कोल्हा सगळे येतात. आपण घाबरायचं नाही. आपण घाबरायचं नाही. त्यांना ते येतात. आपण त्यांना आपल्या ताटातलं जेवण द्यायचं. ते जेवतात आणि ते त्यांचं निघून जातात. झटका आलाय तुला परत. कारण की ते जे प्राणी असतात ना ते आपल्याला तसं तर काहीच करत नाहीत. सगळ्यात जास्त हाव ही फक्त माणसाला असते. त्याला प्रत्येक गोष्ट हवी असते आणि ज्या करता तो काहीही करू शकतो. काय करतोयस तू? जायला हवंय आपल्याला. इंद्राणी नेत्रा पोहोचले असेल त्याच्या आधी पोहोचायचंय मला घरी. तुम्ही सुद्धा चला आणि आमच्या बरोबर वनभोजनाचा आनंद लुटा. काय 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 बरळतोयस काय तू? चल जायला. काकू, मला चिंच बोरं हवे. मी आत्ता जातो आणि घेऊन येतो. आलोच. आपल्याला निघायला हवंय बंटी. चिंचा बोरं इथे झाड आहेत. काकू इथे ना चिंचा बोरं. बंटी, काय झालं? साहेब खूप त्रास करून घेतात. मी नाही त्यांना असं बघू शकत. मी त्यांना सांगून टाकते ना की रुपाली बाईसाहेब होते आपल्या बरोबर, मग बघूया काय करायचं ते. असं काहीही करायचं नाही. आता तुम्ही त्यांना का सांगितलं की पोलिसांकडे जा? तुम्ही बघताय ना ते किती अस्वस्थ झालेत. आणि तसंही जरी अद्वैत साहेबांनी रुपालीबाई साहेबांना शोधलं तर रुपालीबाई साहेब परत काहीतरी खोटं नाटक सांगणार आणि अद्वैत साहेब विश्वास ठेवणार त्यांच्यावर. मग कशाला हे सगळं करायचंय? त्यांना खरंच खूप त्रास होतोय. अगं पण पोलिसांनी जर रुपालीला शोधलं तर रुपालीला सगळं खरं सांगावं लागेल आणि ते तिला कठीण जाईल. मला आता फक्त एवढंच कळतंय की बाईसाहेबांनी लवकरात लवकर घरी यायला हवं, कारण मला नाही बघवत आता अद्वैत साहेबांना. असं मारून घेतलं त्यांनी स्वतःला. मित्रा, रडू नको.
त्याला काळजी वाटते म्हणून तुला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. तो अस्वस्थ झाला म्हणून तू अस्वस्थ झालीस. पण ह्यापुढे तो आणखीन अस्वस्थ होणार आहे. त्याला रडावं लागणार आहे जेव्हा त्याला कळेल की त्याने एका भक्षक बाईला आई मानलं, तिच्यावर प्रेम केलं. ज्याच्या जे प्रार्थनात असतं ना ते त्याला भोगावंच लागतं. अद्वैतलाही हे सगळं सहन करावंच लागेल.